आपल्या महाराष्ट्रावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम वासबाग गावामध्ये झालेला त्यावेळी अजितदादा पवार यांच्या दुःखद निधन झालेलं आहे। आपल्या महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आजचा हा दिवस आपल्यासाठी अतिशय दुःखदाचा दिवस आहे, कारण या नेत्यानं महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे। असा हा नेता आपल्याला सोडून जाईल असं कधीही मनात आलं नव्हतं, पण आज त्यांच्यावरती काळानं घाला घातला आणि विमान अपघातामध्ये अजितदादांचं दुःखद निधन झालं। मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाना। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। यांच्या या जाण्यानं महाराष्ट्रावर जी शोककळा पसरली, या दादांच्या जाण्यानं सर्वसामान्य दीनदलित, माझ्या लाडक्या बहिणी, पुढे लाडके भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम अजितदादांनी केले। या अजितदादाच्या जाण्यानं जे देशावरती व राज्यावरती शोककळा पसरली आहे, या त्यांच्या दुःखामध्ये सर्व पावसाळ्याची सहभागी आहेत व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। ज्यांना ज्यांना बोलायचं श्रद्धांजली वाहायच्या त्यांनी इथं माईक जवळ यायचंय। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राची मुलुकमाई झाली तो माननीय अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। अजितदादांचं आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झालं। बरोबरच जो सर्वांना आवडेल तो देवाला आवडेल या म्हणीप्रमाणे अजितदादांच्या जाण्यानं या महाराष्ट्रावरती, महाराष्ट्रासह भारत देशावरती आज मोठी शोककळा पसरली आहे। विशेषतः बारामती तालुक्यातील लोकांनी सर्व व्यवहार ठप्प करून आज अजितदादांच्या निवासस्थानी धाव घेतलेली आहे। बरोबरच या अजितदादांच्या जाण्यानं या महाराष्ट्रावरती आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुःखाच्या डोंगरातून पवार कुटुंबियांना सावरण्याची शक्ती ईश्वराने देवो अशी मी ईश्वरचरणी विनंती करतो आणि अजितदादांना पवारपूर ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। पवारपूर ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद महोद गटाच्या सर्व गावाच्या वतीनं मी अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। असा हा नेता पुन्हा न होणे, ते पुन्हा होईल असं मला तरी वाटत नाही। अजितदादांची भूमिका लोकांसमोर मांडताना जनसामान्यात मिसळणारं नेतृत्व होतं। अजितदादा तरी रोखोकच बोलायचे, तर त्याचा परिणाम काय होईल याचा त्यांनी कधीही विचार केला नाही। बोलताना काय माणसांच्या घराट्यामध्ये आणि रोखोक भूमिका असायची। त्यामुळं अजितदादांचं सर्वसामान्यांमध्ये मिसळणं आणि सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व करणारा एक महान नेता आज आपण हरवून बसलो। या महान नेत्याला हरवल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरोबरच एक मोठी पोकळी झाली। माहितीचे घटकपक्ष असलेले अजितदादा पवार त्यांच्या जाण्यानं महायुतीसह महाराष्ट्रावरती बरोबरच आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुःखाच्या डोंगरातून महायुतीतील सर्व नेते मंडळींना महाराष्ट्रासह सावरण्याची शक्ती ईश्वरानं देवो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। कोसळला, आसवांचा सागर कोसळला, हा महाराष्ट्र कोरडा झाला, महाराष्ट्राचा दाता गेला। आज अजितदादांच्या जाण्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा युवक कार्याध्यक्ष नात्यानं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं
व खवासपूर पंचशील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व खवासपूर ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यानंतर आमचे लाडके नेते आदरणीय दादासाहेबजी लवटे यांनी श्रद्धांजली मुख्यमंत्री एक धडाडीची नेती स्पष्ट वक्ता आणि घेतलेल्या निर्णयामध्ये कधीही बदल न करणारे असे अजितदादा पवार साहेब यांचं आज विमानात भारतामध्ये दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या या दुःखद निधनामध्ये लोटेवाडी नवी जुनी आणि काकागड वस्ती त्याचबरोबर लोटेवाडीचे सर्व शाजीबापू पाटील यांनी त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याची शांती लाभो ही प्रार्थना करतो. यानंतर आदरणीय दादासाहेबजी लवटे साहेब गावामध्ये आपण सगळे जमलो होतो. पण या राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व, या देशाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील सगळ्यात कर्तबगार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, ज्यांच्या माध्यमातून या सांगोला तालुक्याची नीरा योजनेचा निधी मिळाला होता, असे आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं या महाराष्ट्रावर देशावरची शोककळा आली. या राज्यामध्ये विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर.जी. पाटील यानंतर सगळ्यात ताकदीचं नेतृत्व या ठिकाणी अजितदादा अशी अपघाती या व्यक्तिमत्वांच्या जाण्यामुळं या ठिकाणी राज्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. आणि आज एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता, महायुतीचा घटकपक्ष आणि ज्यांचा राज्यभर बोलण्यानं, वागण्यानं आणि कामानं त्या माणसाची ख्याती होती, अशा या व्यक्तिमत्वाच्या जाण्यामुळं संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुती या सगळ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीनं, आदरणीय शहाजीबापू पाटील साहेबांच्या वतीनं आणि या महूद जिल्हा परिषद गटाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उठून उभा राहून या ठिकाणी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहायची. 2 मिनिटं वाकून शांत उभा राहायचं. एक साथ सावधान. धन्यवाद. आणि त्या ठिकाणी दादांना पण भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजचं संपूर्ण तालुक्यामध्ये जो प्रचाराचा कार्यक्रम आहे तो शिवसेनेच्या वतीनं आज स्थगित करून आपण आपल्या कामाला लागावं आणि आजचा सगळा प्रचाराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवत आहे. या श्रद्धांजलीसाठी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार आणि कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.